मंडळी, तुम्ही जर मला रेग्युलरली फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती झालं असेल की आपण दरवेळेस एक क्वेश्चन विचारतो आणि त्या क्वेश्चनचं उत्तर मी तुम्हाला कमेंट करायला लावते. तर आजचा माझा प्रश्न आहे की सध्या खूपच गरम होतंय, हे वाक्य इंग्लिशमध्ये तुम्ही कसं म्हणणार आहात? ऑप्शन 1, इट इज गेटिंग व्हेरी हॉट दीज डेज, का ऑप्शन 2, टुडे इज व्हेरी हॉट? ऑप्शन 1 की ऑप्शन 2, तुम्हाला काय वाटतंय, काय असेल योग्य ऑप्शन ते मला लगेचच कमेंट करून सांगा. आता मी तुमच्या समोर काही वाक्य म्हणून दाखवणार आहे, ठीक आहे? आणि ती वाक्य माझं म्हणून झालं की मी छोटासा एक पॉज घेणार आहे. म्हणजे काय, मी थांबणार आहे आणि ती वाक्य तुम्ही म्हणायची आहे. जेव्हा मी थांबणार आहे, जेव्हा मी तो पॉज घेणार आहे, तेव्हा ते वाक्य तुम्ही रिपीट करायचं आहे, ठीक आहे? तर हे वाक्य मनातल्या मनात रिपीट नाही करायचं आहे, ॲक्च्युली तुम्हाला बोलायचं आहे. हे वाक्य तोंडातून शब्द बाहेर निघायला पाहिजेत. अशानेच तुमची इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस होणार आहे. कारण घरी मराठी वातावरण असतं, बोलायला कोणी नसतं, प्रॅक्टिस करायला कोणी नसतं. त्यासाठी आजचा व्हिडिओ जो आहे तो सिंपल उपाय आहे तुमच्या या सगळ्या प्रॉब्लेमसाठी, ठीक आहे? रोज लागणारी ही वाक्य माझ्या मागे म्हणल्याने तुम्हाला अगदी ही वाक्य पाठ सुद्धा होणार आहेत. आता लगेचच सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. पण पहिल्यांदाच बघत असाल, मी नवीन वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपण खूप सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो, ठीक आहे? सुरुवात करूया आपल्या सेंटेन्सेसना. फर्स्ट सेंटेन्स आपलं आहे, मला लवकर उठावं लागलं. मला लवकर उठावं लागलं हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात? आय हॅड टू गेट अप अर्ली. आय हॅड टू गेट अप अर्ली. आता मी पॉज घेते, तुम्ही म्हणा हे वाक्य. म्हटलंत? ओके, करेक्ट. परत एकदा नेक्स्ट वाक्य बघूया आणि सिमिलरली जेव्हा मी पॉज घेईन तेव्हा ते वाक्य तुम्ही रिपीट करायचं आहे, ठीक आहे? विश्वास ठेव. विश्वास ठेव. हॅव फेथ. हॅव फेथ. समजला तुम्हाला पॅटर्न? सो वाक्य म्हणून झाल्यावर मी पॉज घेणार आहे. त्या पॉजमध्ये यू आर सपोज टू रिपीट द सेंटेन्स. ऑल राईट, लेट्स मूव ऑन टू आवर थर्ड सेंटेन्स विच इज इकडे लक्ष दे. इकडे लक्ष द्या. फोकस हिअर. फोकस हिअर. करेक्ट, गुड. हे आत्ता कर. हे आत्ता कर. डू इट नाव. डू इट नाव. करेक्ट. तो चुकीचा आहे. ही इज रॉंग. ही इज रॉंग. ते काढून टाका. टेक इट अवे. टेक इट अवे. करेक्ट. ते परत दे. ते परत दे. कसं म्हणणार आहात इंग्लिशमध्ये? गिव्ह इट बॅक. गिव्ह इट बॅक. करेक्ट. मला लक्षात ठेव बर का. रिमेंबर मी. रिमेंबर मी. लवकरच भेटू. सी यू सून. सी यू सून. ओरडू नकोस. डोंट शाउट. डोंट शाउट. हे जरा लिहून घे. नोट इट डाऊन. नोट इट डाऊन. कसं सांगू? हाऊ टू टेल. हाऊ टू टेल. करेक्ट. हळू बोल. स्पीक सॉफ्टली. स्पीक सॉफ्टली. वाद घालू नकोस. डोंट आर्ग्यू. डोंट आर्ग्यू. आता बघा, उच्चारांकडे पण तितकंच लक्ष द्यायचं आहे. आता आर्ग्यू असं नाही म्हटलंय मी. थोडंसं फ्लुएंट साऊंड करण्यासाठी ना तो रचा उच्चार थोडासा मी सायलेंट केलाय. डोंट आर्ग्यू. ठीक आहे? र थोडासा मी तो गाळलाय उच्चार. मी कसं म्हणते? डोंट आर्ग्यू. म्हणा बरं तुम्ही. डोंट आर्ग्यू. करेक्ट. मला यायचं आहे. आय वॉन्ट टू कम. आय वॉन्ट टू कम. त्याला खेळायचं आहे. ही वॉन्ट्स टू प्ले. ही वॉन्ट्स टू प्ले. काही हरकत नाही. डझंट मॅटर. डझंट मॅटर. काय चाललंय? व्हॉट्स गोइंग ऑन. व्हॉट्स गोइंग ऑन. कधीच नाही. नेव्हर. नेव्हर.
पुढे बघ, लुक अहेड, लुक अहेड. त्याच्याकडे बघ, लुक ॲट हिम, लुक ॲट हिम. मंडळी, आय होप तुम्ही रिपीट करताय बरं का वाक्य. तुमच्यासाठी हा व्हिडिओ करतेय. नुसतं वाचायचे नाही आहेत, नुसतं ऐकायचे नाही आहेत, तोंडातून बाहेर शब्द निघायला पाहिजे. ओके, वाक्य म्हणायची आहेत. आय होप तुम्ही हे फॉलो करत आहात. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. माझी वाट पहा, वेट फॉर मी, वेट फॉर मी. तिकडे बघ, लुक देअर, तिकडे बघ, लुक देअर. कोणासाठी? फॉर हुम, फॉर हुम. दूर जा, गो अवे, गो अवे. जाऊ देत ना, लेट इट गो, लेट इट गो. विचारू नकोस, डोंट आस्क, डोंट आस्क. मी ठीक आहे, आय एम ऑल राईट, आय एम ऑल राईट. मी इथे आहे, आय एम हिअर, आय एम हिअर. तिला प्रयत्न करायचा होता, शी वॉन्टेड टू ट्राय, शी वॉन्टेड टू ट्राय. तुम्ही इंग्रजी बोलू शकता का? कॅन यू स्पीक इंग्लिश, कॅन यू स्पीक इंग्लिश. प्रयत्न करत रहा, कीप ट्राइंग, कीप ट्राइंग. तू विषय का वाढवतोयस? वाय आर यू इलॉंगेटिंग मॅटर, वाय आर यू इलॉंगेटिंग मॅटर. तू काही लपवतोयस का? आर यू हायडिंग समथिंग, आर यू हायडिंग समथिंग. त्याला बिल भरावं लागलं, ही हॅड टू पे द बिल, ही हॅड टू पे द बिल. उभं राहू नकोस, डोंट स्टँड, डोंट स्टँड. डू नॉट असं पण म्हणू शकता तुम्ही, पण डू नॉटचं आपण डोंट केलेलं आहे. ठीक आहे, लबाडी करू नकोस हा. डोंट लाय, डोंट लाय. मी तुला पाहिलंय, आय हॅव सीन यू, आय हॅव सीन यू. मी खूप खुश आहे, आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी हॅपी. चहा कोणी बनवला? हू मेड दिस टी, हू मेड दिस टी. मी गाडी चालवत होते, आय वॉज ड्रायव्हिंग द कार, आय वॉज ड्रायव्हिंग द कार. इकडे पण बघा, र थोडासा जर तुम्ही सायलेंट उच्चारलात ना तर जास्त फ्लुएंट साऊंड कराल. आय वॉज ड्रायव्हिंग द कार असं म्हटलं तरी चुकीचं नाही आहे, पण जस्ट फ्लुएंट साऊंड करायचं असेल तर असं म्हणून बघा, आय वॉज ड्रायव्हिंग द कार, आय वॉज ड्रायव्हिंग द कार. मला तिच्याशी बोलावं लागेल, आय हॅव टू टॉक विथ हर, आय हॅव टू टॉक विथ हर. काश मी डॉक्टर असते, आय विश आय वर अ डॉक्टर, आय विश आय वर अ डॉक्टर. ही चावी लॉकरची आहे, दिस इज द की टू लॉकर, दिस इज द की टू लॉकर. तो परवा जाईल, he will go day after tomorrow, he will go day after tomorrow. तू हा पिक्चर पाहिलायस का? Have you seen this movie? Have you seen this movie? तुमचं शिक्षण काय आहे? What is your qualification? What is your qualification? ती जरा भावुक झाली आहे. शी इज इमोशनल, शी इज इमोशनल. मी तुला कॉल करत असेन, आय विल बी कॉलिंग यू, आय विल बी कॉलिंग यू. कोणीतरी येतंय, समवन इज कमिंग, समवन इज कमिंग. आपण आधी कधी भेटलोय का? हॅव वी मेट बिफोर, हॅव वी मेट बिफोर. माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, माय माउथ इज वॉटरिंग, माय माउथ इज वॉटरिंग.
काहीतरी यम्मी पदार्थ आपण बघितला किंवा कुठलीतरी रेसिपी बघितल्यावर कसं आपल्याला होतं कधी एकदाचं खाऊ मी हे, तसं त्यासाठी हे वाक्य आपण वापरतो, माय माउथ इज वॉटरिंग. तर मंडळी हे होते काही अगदी रोज वापरली जाणारी वाक्य जी तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्ही यूज करू शकता. व्हिडिओ एकदा बघून फक्त सोडून द्यायचा नाही आहे, तर ही वाक्य ॲक्च्युली तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्लीज वापरायला सुरुवात करा. जर तुम्ही खरंच सिरियस असाल आणि इंग्लिश शिकण्याबाबत, तर माझं जे ॲप आहे ते अजूनही डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं ॲप आहे. कसं डाउनलोड करायचं, काय आहे लिंक वगैरे सगळी माहिती जी आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. गुगल प्ले स्टोअरसाठी वेगळी लिंक आहे, आयफोन असेल तर ॲप स्टोअरसाठी वेगळी लिंक दिलेली आहे. ॲप जरूर डाउनलोड करून बघा. वेगळे वेगळे तिकडे कोर्सेस आहेत, लेसन वाईज स्टेप वाईज कोर्सेस आहेत. प्रत्येक लेसन झाल्यावर तुम्हाला एक टेस्ट सॉल्व्ह करायला मिळते आणि बरेचसे काही फीचर्स ॲपमध्ये आहेत. त्यामुळे नक्की डाउनलोड करा आणि कोर्स तुम्ही घ्या. जर तुम्ही खरंच तुम्हाला आयुष्यात काहीतरी अचीव्ह करायचं असेल, ध्येय असेल, जॉब इंटरव्ह्यू पास करायचा आहे, मित्रांसोबत इंग्लिश बोलायचं आहे, लहान मुलं आहेत, शाळेत जाऊन पेरेंट टीचर्स मीटिंगमध्ये इंग्लिश बोलायचं आहे, किंवा बॉसशी, मॅनेजरशी, ऑफिस कलिग्स बरोबर इंग्लिश बोलायचं आहे, कच्चा वाटतं इंग्लिश, कॉन्फिडन्स नाही येते, सेंटेन्स फॉर्म करता येत नाही आहे, या सगळ्यासाठीच आपलं ॲप अगदी योग्य आहे. त्यामुळे नक्की ॲप डाउनलोड करून बघा. वेगळे वेगळे कोर्सेस आहेत, तुमच्या नीड्सप्रमाणे कोर्सेस आहेत. तुम्ही सिलेबस बघू शकता आणि सिलेबस बघितल्यावर ठरवू शकता की कोर्स घ्यायचा आहे का वेगळा कोर्स घ्यायचा आहे का काय करायचं आहे. त्यामुळे ॲप नक्की डाउनलोड करा. असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दर ट्यूजडे आणि दर फ्रायडेला आपले व्हिडिओ येत असतात सकाळी 10 वाजता. 10 वाजता नाही तर कदाचित 10:30 वाजता येतो, पण ट्यूजडे आणि फ्रायडे हे 2 डेज कायम लक्षात ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.